आजच्या व्हिडिओमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण नाशिक कारागृह विषयी महत्त्वाचे प्रश्न बघणार आहोत. जे पण विद्यार्थी नाशिक कारागृहासाठी पेपरसाठी क्वालिफाय झाले असेल त्यांना माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा. हा व्हिडिओ खूप अत्यंत महत्त्वाचा होणार मित्रांनो, यासाठी शेवटपर्यंत नक्की बघा. तर प्रश्न पहिला बघूया, महाराष्ट्रात सर्वात मोठे कारागृह कोणते? तर याचं उत्तर आहे मित्रांनो प्रश्न क्रमांक पहिल्याचं बी, येरवडा मध्यवर्ती कारागृह. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 2 बघूया, नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहाची क्षमता साधारण किती कैद्यांची आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो 3000 प्लस नाशिक रोड मध्यवर्ती कारागृह या कारागृहाची क्षमता 3000 प्लस कैद्यांची आहे. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 3 बघूया. प्रश्न क्रमांक 3 यामध्ये तुम्ही बघू शकता, महाराष्ट्र कारागृह विभागाचे बोधवाक्य कोणते मित्रांनो? तर याचं उत्तर आहे मित्रांनो, आपण बघू शकता याचं उत्तर आहे सुधारक आणि पूर्वजन, म्हणजे याचं बी ऑप्शन तुम्हाला पाहायला मिळतं. आणि त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 4 बघूया, कारागृहातील कैद्यांना मंजुरी देण्याची पद्धत कोणत्या समितीच्या शिफारशीनुसार सुरू झाली? तर याचं उत्तर काय मित्रांनो, मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि त्याच्यानंतर याचं उत्तर बघूया. याचं 4 नंबरचं क्वेश्चनचं उत्तर आहे 1 नंबर. आणि त्याच्यानंतर खाली बघूया, नाशिक रोड कारागृहातील स्वातंत्र्य लढ्यातील कोणत्या प्रसिद्ध क्रांतिकारकाला ठेवण्यात आले होते? तर याचं उत्तर काय मित्रांनो, मला लगेच सांगा तुम्ही. लाईक करा एक व्हिडिओसाठी. तर याचं उत्तर आहे मित्रांनो साने गुरुजी. आणि प्रश्न क्रमांक 6 बघूया. त्याच्यामध्ये खुले कारागृह ओपन जेल ही संकल्पना सर्वात आधी महाराष्ट्रात कोठे राबवण्यात आली मित्रांनो? तर याचं उत्तर आहे मित्रांनो येरवडा जेल 1955 मध्ये. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 7 बघूया, महाराष्ट्र महिलांसाठी स्वतंत्र कारागृह कुठे आहे? महिलांसाठी स्वतंत्र कारागृह म्हटलं तर पुणे आणि मुंबई या ठिकाणी आहे मित्रांनो. त्याच्यानंतर खाली बघूया, कारागृह प्रशासनामध्ये सुभेदार हे पद कोणत्या श्रेणीत येते मित्रांनो? सुभेदार हे पद. असेच नवीन व्हिडिओ तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवर यूट्यूबवर तुम्हाला पाहायला भेटेल. त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो. आपलं टेलिग्राम चॅनल तुम्ही जॉईन करू शकता, पोलीस भरती पॉईंट. तसं पण व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी तुम्हाला लिंक देईल, तेथून तुम्ही जॉईन करू शकता. यापैकी बरेच प्रश्न तुम्हाला पोलीस भरतीसाठी पाहायला मिळणार आहे मित्रांनो, त्यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत बघा. प्रश्न क्रमांक 9 बघूया, कैद्यांना चांगल्या वर्तणुकीसाठी दिली जाणारी सवलत म्हणजे काय? तर याचं उत्तर आहे मित्रांनो माफी. प्रश्न क्रमांक 9चं बी. त्याच्यानंतर समोर बघूया, प्रश्न क्रमांक 10, महाराष्ट्र कारागृह नियमावली कोणत्या वर्षी तयार करण्यात आली? तर याचं उत्तर आहे मित्रांनो 1966. महाराष्ट्र कारागृह नियमावली ही 1966 मध्ये तयार करण्यात आली. त्याच्यानंतर बघूया खाली मित्रांनो, फलोरजा मिळवण्याचा अधिकार कोणाला असतो? तर याचं उत्तर काय मित्रांनो, मला नक्की सांगा कमेंटमध्ये. तुम्ही कमेंट करत नाही मित्रांनो, कमेंट करत जा, व्हिडिओला लाईक करत जा मित्रांनो. आणि तुमचे ग्राउंडला किती मार्क आहे मला कमेंट करून नक्की सांगा. तर याचं उत्तर आहे सी मित्रांनो. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 12 बघूया, नाशिक जिल्हा कोणत्या पोलीस परिक्षेत्रात रेंजमध्ये येतो? त्याचं उत्तर काय मित्रांनो, लवकर सांगा. तर याचं उत्तर होतं नाशिक. या पदाची नवीन नाव काय मित्रांनो? जेल रक्षक या पदाचं नाव चेंज करण्यात आलेलं मित्रांनो. याचं उत्तर आहे कारागृह शिपाई. प्रश्न 13चं ए नंबर. त्याच्यानंतर खाली बघूया, महाराष्ट्रात एकूण किती खुल्या वसाहती आहेत? त्याचं उत्तर काय मित्रांनो? याचं उत्तर आहे 2. आणि याचं उत्तर 2 आहे. याच्या आटपाटी आणि येरवडा हे 2 ऑप्शन तुम्हाला पाहायला मिळेल. यापैकी बरेच प्रश्न तुम्हाला 1, 2, 3, 4 तरी या पोलीस भरतीमध्ये तुम्हाला नाशिक कारागृह या ठिकाणी रिपीट पाहायला मिळेल मित्रांनो. चला या प्रश्न क्रमांक 15 बघूया, कारागृहातील कैद्यांच्या मुलांसाठी कोणती योजना राबवली जाते? तर याचं उत्तर आहे मित्रांनो, तुम्ही बघू शकताय, याचं उत्तर आहे गला भेट योजना. प्रश्न क्रमांक 15चं बी. त्याच्यानंतर खाली बघूया अजून प्रश्न क्रमांक 16, नाशिक कारागृहातील कैदी प्रामुख्याने कोणते काम करतात? तर नाशिक कारागृह हे कैदी शेती, सुधारकाम, छपाई वरीलपैकी सर्व कामं करतात मित्रांनो. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 17 बघूया, डिजिटल स्वाक्षरी असलेला 7/12 उतारे कैद्यांना उपलब्ध करून देणारी देशातील पहिली कारागृह कोणते? हा प्रश्न तुम्हाला पोलीस भरतीमध्ये पाहायला मिळू शकतो मित्रांनो कारागृह पदासाठी. तर याचं उत्तर आहे मित्रांनो येरवडा. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 18 मध्ये बघूया, कारागृह विभागाचे सध्याचे अप्पर पोलीस महासंचालक कोण आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो प्रश्न क्रमांक 18चं 1, सुहास वारसे. तर प्रश्न क्रमांक 19 बघूया, भारतीय दंड संहिता IPC कोणत्या वर्षी लागू झाली? त्याचं उत्तर आहे मित्रांनो 1980 मध्ये लागू झाली. त्याच्यानंतर खाली बघूया प्रश्न क्रमांक 20, नाशिक शहर कोणत्या नदीवर वसलेले आहे? तर नाशिक शहर हे गोदावरी नदीवर वसलेले आहे मित्रांनो. तर त्याच्यानंतर खालचा प्रश्न बघूया, महाराष्ट्र एकूण किती प्रादेशिक कारागृह आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो 4. आणि ते 4 कोणकोणते? पुणे, मुंबई, नागपूर आणि छत्रपती संभाजीनगर. चला मित्रांनो प्रश्न क्रमांक 22 बघूया. शेवटपर्यंत व्हिडिओ बघा, नक्कीच तुम्हाला पोलीस भरतीचे कारागृह पदासाठी फायदा होईल. त्यानंतर प्रश्न क्रमांक 22 बघूया,
किशोर सुधारालय कुठे आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो नाशिक. मी तुमच्यासाठी रोज घेऊन येत आहे मित्रांनो. आपल्या चॅनलमध्ये तुम्ही बघू शकता, त्याच्यामध्ये तुम्हाला प्रत्येक इव्हेंटवर एक चांगल्या प्रकारे एक आणि उच्च दर्जाचे व्हिडिओ मिळेल. त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, बेल आयकॉन प्रेस करून ऑलवर सिलेक्ट करून घ्या आणि कमेंट करत जा मित्रांनो. तुमचे जे पण डाऊट क्वेश्चन असतील मला तुम्ही माझ्याशी मांडत जा, मी त्यांचं निवारण करण्याचं प्रयत्न करेल. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 23 बघूया. कारागृह शिपाई पदासाठी किमान शिक्षक पात्रता किती असते? ही 12वी पासपर्यंत असते मित्रांनो. पोलीस सेवा पदासाठी मिनिमम 12वी पास व 18 वर्षे कंप्लीट असलेले विद्यार्थी पोलीस भरतीसाठी अप्लाय करू शकतात. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 24 बघूया मित्रांनो. कैद्यांना मिळणाऱ्या पॅरोल रजेचा जास्तीत जास्त कालावधी किती दिवसाचा असतो? तर याचं उत्तर आहे मित्रांनो 90 दिवस. जे पण कैदी जेलमध्ये असतात त्यांना काही रजा वगैरे पाहिजे असतात तर कमीत कमी 90 दिवसाची मिळू शकते, त्याच्यावरती मिळत नाही मित्रांनो. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 25 बघूया. एरोडा पहिले ISO मानांकन मिळवणारे कारागृह कोणते? तर याचं उत्तर आहे मित्रांनो नागपूर. लाईक करा मित्रांनो ज्यांनी पण आतापर्यंत लाईक केलेलं नसेल. प्रश्न क्रमांक 26 बघूया. कारागृह प्रशासनाला जेलर या पदाला मराठीत काय म्हणतात? तर मराठीत याला काय म्हणतात मित्रांनो? याचं उत्तर आहे कारागृहपाल. प्रश्न क्रमांक 26 C. त्याच्यानंतर 27 नंबरचा क्वेश्चन बघूया. नाशिक जिल्ह्यात एकूण किती तालुके आहे? मित्रांनो हा प्रश्न तुम्हाला नाशिक कारागृहासाठी पाहायला मिळू शकतो मित्रांनो. याचं उत्तर आहे 15. हे IMP प्रश्न आहे मित्रांनो, याच्यावर तुम्ही लक्ष ठेवा. हा प्रश्न तुम्ही लक्षात ठेवायचं मित्रांनो. प्रश्न क्रमांक 27 बघूया. बंदीशाळा ही संकल्पना कोणासाठी आहे? बंदीशाळा ही संकल्पना कोणासाठी मित्रांनो? याचं उत्तर आहे मित्रांनो कैद्यांच्या शिक्षणासाठी. जेलरमध्ये अनेक कैद्यांना त्याचे शिक्षण पण दिले जाते. शिक्षणामध्ये त्यांना सगळ्या गोष्टी शिकवल्या जातात, कामगार वगैरे, आणि शिक्षण जे बालकैदी वगैरे असतात मुलं, त्यांना पण त्यामध्ये शिक्षण देण्यात येतो. त्यानंतर प्रश्न क्रमांक 29 बघूया. गुन्हेगाराच्या हातावर शिक्के मारण्याची पद्धत कोणत्या आजारामुळे कारागृहात सुरू झाली? तर याचं उत्तर आहे मित्रांनो कोविड-19 पासून. कारण ह्या गुन्हेगारांच्या हातावर शिक्के म्हणजे अनेक रोग हे संसर्गजन्य असतात, एकमेकांना होतात, त्यासाठी त्यांना कळावे कोणाला रोग आहे कोणी, त्यासाठी त्यांना एक शिक्का मारण्यात यावा कोविड-19 पासून. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 30 बघूया मित्रांनो. महाराष्ट्र राज्य कारागृह विभागाचे मुख्यालय पुणे येथे कोणत्या ठिकाणी आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो एरोडा. अशाच नवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो. नक्कीच तुम्हाला मी पोलीस भरतीसाठी जे पण चांगलं असतील माझ्याकडून जेवढं परफेक्ट होईल तेवढं मी तुमच्यासाठी आणण्याचा प्रयत्न करतो. मला सहकार्य करा मित्रांनो. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. शेवटपर्यंत तुम्ही व्हिडिओ बघितला त्याबद्दल सर्वांचे मनापासून आभार.